आपल्या सर्वांचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, मी आता जात आहे रत्नागिरी शहरामध्ये. तिथे जाण्याचं कारण म्हणजे आज साड्यांची खरेदी करायची आहे. तर ॲक्च्युली माझ्या दीदीने आहेत ना नवीन व्यवसाय सुरू केला आहे. साड्यांचा व्यवसाय नाही तर साड्यांपासून लहान मुलींच्या फ्रॉक्स किंवा लहान मुलींचे कपडे असते तर दीदी ते शिवून देते. खरं तर तिचा हा व्यवसाय आहेत ना अगोदरपासून होता, पण तो एक लहान स्तरावरती होता. पण दीदी बोलते आहे की आता थोडंसं वाढवूया आपण, म्हणजे ती वाढवते. तर म्हटलं तर त्यासाठी आता साड्यांची वगैरे खरेदी करण्यासाठी जात आहे. तर माझीसुद्धा रत्नागिरीमध्ये काही कामं होती, तर म्हटलं दीदीला मी पण तुझ्याबरोबर येतो. त्यानिमित्ताने काहीतरी अजून आपल्या ज्या महिला वर्ग असतील तर त्यांना काहीतरी वेगळ्या गोष्टी दाखवायला मिळतील. त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये कोणी लहान मुली वगैरे असतील आणि त्यांना गणपतीसाठी वगैरे आहेत ना काही अशा प्रकारच्या साडीपासून तयार केलेले कपडे जर पाहिजे असतील तुम्हाला, तर मी इथे कॉन्टॅक्ट नंबर देत आहे दीदीचा. तर त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि तुम्हाला डिझाईन वगैरे काही साईज वगैरे असेल तुमची तर ती तुम्ही सांगू शकता. तर चला आता आपण जाऊया रत्नागिरीमध्ये. आज बघूया आपल्याला नवीन काही माहिती मिळते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा बघा, हा आहे माझा गावखडी गाव. आता पाण्याला भरती लागलेली आहे आणि त्याचप्रमाणे वातावरण पण एकदम सुंदर झालेलं आहे. मित्र हो, आता आपण पोचलो आहोत रत्नागिरीमध्ये विठ्ठल मंदिरच्या बाहेर. आणि आता आपल्या चिंतामणी डिजिटल स्टोअरमध्ये जाऊया. हे बघा, हे आपला चिंतामणी डिजिटल स्टोअर आहे राजा आईस्क्रीमच्या बरोबर समोर. तर कोणतीही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पाहिजे असेल तर तुम्ही शॉपमध्ये येऊन घेऊ शकता. ह्या शेगड्या आलेल्या आहेत. तर मागे ज्यावेळी गॅस वगैरे सिलेंडर बंद होतं तर त्यावेळी याचा उपयोग भरपूर झाला, भरपूर प्रमाणात ह्या संपल्या शेगड्या. तर जर तुम्हाला पाहिजे असतील ना तर म्हणजे घरातील लाकूड वगैरे वापरून तुम्ही ह्या वापरू शकता. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्समध्ये कोणत्याही वस्तू लागणार असतील जसं की वॉशिंग मशीन, टी व्ही, फ्रीज, AC, मिक्सर, त्याचप्रमाणे इस्त्री, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू पाहिजे असतील तर आपल्या या दुकानात मिळतील चिंतामणी डिजिटल स्टोअरमध्ये. तर आपल्या दुकानात तुम्ही नक्की भेट द्या. आत्ता आम्ही आहोत पऱ्याच्या आळीमध्ये आणि इकडे दीदी. आता खायच्या दुकानात जायचं आहे. आता अजून फिरणार आम्ही 4-5 दुकानं, त्याच्यानंतर मग फिक्स करायचे. ही बघा, ही आहे पऱ्याची आळी. या ठिकाणी आहेत ना भाजी मार्केट पण आहे. इथे विविध गावातून, रत्नागिरीच्या आजूबाजूचे जे गाव आहेत तर त्या गावातून आहेत ना महिला इकडे भाजी घेऊन येतात गावातून, ताजी भाजी. हे बघा अशा प्रकारे इकडे आहेत भेंडी आहेत, चिंचा आहेत, वाल आहेत. नमस्कार काकी, कुठल्या गावातून आले तुम्ही? सोमेश्वर. अच्छा. तर काकींकडे काहीतरी तुम्ही इकडे जर येणार असाल तर आपल्या काकींकडे नक्की घ्या. नाव काय तुमचं काकी? ओके. तर हे बघा इकडे भेंडी आहेत, काकडी आहेत गावठी. हे काय? काळे तीळ. लोणचा आंब्याचा आंबा. बघितलं मी इकडे थांबलंय म्हणून घेतलंच. सो इकडे मित्र आपल्या काकींकडनं आहेत ना नक्की घ्यावा. ह्या काय आगळ आहे? हळद आहे गावठी. सगळा सोमेश्वरचा. ओके. गावखडीमध्ये तुमची बहीण आहे काय? वडाजवळ जोरे. ओके. कुंभारवाडी. नवीन घर बांधलेलं आहे. या कधी गावखडीत आलात तर. तात्यांकडे येतं काय कोकम घ्यायला? ओके. चला मित्र हो, ते आपले काका काकी तिकडे व्यवसाय करतात, छोटासा व्यवसाय आहे त्यांचा. हे बघा या ठिकाणी ह्या काकी बसलेल्या आहेत, त्यांच्याकडे भोपळा वगैरे पण आहे. तर इथे आलात ना रत्नागिरीमध्ये पऱ्याच्या आळीमध्ये तर तुम्हाला असे गावातील विविध गोष्टी पाहायला मिळतील. तर मित्र आता आपण आलो आहोत ते म्हणजे प्राजक्ता कलेक्शनमध्ये आणि या ठिकाणी सेल पण सुरू आहे.
जर तुम्हाला घ्यायच्या असतील साड्या वगैरे तर तुम्ही इथे सुद्धा येऊ शकता. प्राजक्ताच्या दुकानात गेल्यावेळी आपण व्हिडिओ बनवला होता. आणि हा कलर आहे का ते? हा आणि ऑरेंज रंग असतो. दीदीला आहेत ना काही ते गडवाल प्रकारामध्ये साड्या पाहिजेत, ड्रेस शिवण्यासाठी वगैरे. म्हणजे आता कशी ऑर्डर ह्याची असते ना जास्त ह्या ड्रेसची. हे बघा अशा प्रकारच्या साड्या वगैरे तिला पाहिजेत. तर हे बघा इकडे आहेत ना रेडीमेड ड्रेस, त्याचप्रमाणे ड्रेस मटेरियल आणि साड्या वगैरे सर्व प्रकारमधल्या मिळतात. त्यामुळे जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही इथे येऊ शकता. हां ते माहिती क्वालिटी चांगली आहे. हे अशाच ह्याच्यातच पण ह्याच्यात मला ते कलर पाहिजे. जर समज नाही मिळालं तर मग मी येते परत. तर दीदीने आहेत ना आता इकडे प्राजक्ताकडे 3 साड्या घेतलेल्या आहेत. 3 कलर दाखवतो तुम्हाला मी. हा बघा हा आहे पहिला, सॉरी जरा परत काम लावतोय, ग्रीन. त्याच्यानंतर हा आहे पिंक आणि हा रेड. तो हे 3 कलर घेतलेले आहेत. तर तुम्हाला सुद्धा आहेत ना साडी किंवा ड्रेस वगैरे काही घ्यायचं असेल तर प्राजक्ता कलेक्शनला नक्की भेट द्या. पर्याच्या आळीमध्ये कवित के डॉक्टर आहेत ना, तर ते वरच्या माळ्यावरती, त्याच्या खालच्या माळ्यावरती ग्राउंड फ्लोअरवरती हे प्राजक्ता कलेक्शन आहे. तर जर तुम्हाला काही लागणार असतील कपडे वगैरे तर त्या दुकानाला अवश्य. तर प्राजक्ता कलेक्शनमधून आम्ही आता बाहेर पडलो. तर दीदीला अजून थोड्या साड्या पाहिजे आहेत. त्या ठिकाणी कलर थोडे मिळाले आम्हाला. पुढच्या वेळी आता प्राजक्ताला सांगून ठेवलेलं आहे की काय असेल ऑर्डर तर आम्ही तुला सांगू, मग त्यानुसार तू ऑर्डर कर म्हणून. तर आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या साडीच्या दुकानात जातो आहे. तर तिथे बघूया आता आपल्याला कोणते कलर मिळत आहेत ते. हे बघा रत्नागिरीचं मार्केट आहेत ना सर्व हे इथेच आहे पूर्ण. आता रत्नागिरी बऱ्यापैकी विस्तार होत जाते, पण पहिलं मेन मार्केट हेच आहे. आता आपण आलो आहोत रामआळीमध्ये. हा घेते तू बघितलं होतंस तो हाच आहेस ना. काय आहे ते धाग्याने विणलेलं आहे. हे कसले आहेत ते कसल्या साड्या बोलतात? गडवालचा इकडे सेक्शन आहे. दुसऱ्या दुकानात आलो होतो. हे 3 घेत आहेस? दुसऱ्या एका दुकानातून जाऊन आलो आम्ही आता पुढच्या दुकानात. आत्ता आहेत ना दीदी लेस बघते. काय बोलतात दीदी याला? आत्ता आपण दुसऱ्या दुकानात आलो आहोत. इथे ज्या सर्व डिझायनिंगचं सामान वगैरे मिळतं ना, लेस वगैरे, तर तिथे आलो आहोत. सो हा पिंक कलर आहे. पिंक कलरला काय मॅचिंग येते बघूया आपण आता. त्या पिंक कलरचा ड्रेस शिवणार आहे. हे बरोबर आहे ना. हेच घेऊ. चांगली वाटते. हे बघा हे थोडंफार सामान दीदीने आता या ठिकाणी घेतलेलं आहे. झाली एकदाची खरेदी. दीदी गेली तिच्या घरी, मी चाललो आता माझी काही कामं आहेत ती करायला. आता थोडंच साड्या घेतलेल्या, जवळजवळ 7-8 साड्या घेतलेल्या आहेत. जेवढे ड्रेस तिच्याकडे आले आहेत त्याप्रमाणे.
आणि डिलिव्हरी संपूर्ण भारतभर जिथे तुम्हाला पाहिजे तिथे डिलिव्हरी मिळून जाईल कुरिअर थ्रू. सो जर कोणाला अशा प्रकारचे ते पारंपरिक ड्रेस शिवून घ्यायचे असतील तर तुम्ही दीदीला कॉन्टॅक्ट करू शकता. तिचा कॉन्टॅक्ट नंबर मी इथे देतो आहे. तिकडे तुम्ही तिला संपर्क करा. व्हॉट्सअपला मेसेजसुद्धा करू शकता. मंडळी, आलो मी घरी, दीदी गेली तिच्या घरी. तर एक गोष्टी तुम्हाला सांगावीशी वाटते ती म्हणजे की तुम्हालासुद्धा जर व्यवसाय करायचा असेल ना तर सुरुवात करा. ज्या ठिकाणी तुम्ही आहात ना तिथून सुरुवात करा. म्हणजे काही लोकांचं स्वप्न असतं की आपण व्यवसाय करायचा आहे, व्यवसायामध्ये उतरायचं आहे. पण ते लोक असं बोलतात की माझ्याकडे आता जास्त पैसे नाहीत, मी थोडे दिवस थांबेन, जर त्याच्यानंतर पैसे आलेत की व्यवसाय करेन वगैरे. पण कसं आहे ना, तुमच्याकडे जेवढे भांडवल असेल त्याचप्रमाणे जे काही थोडेफार सोर्सेस असतील तर तुम्ही त्यातून पण सुरुवात करू शकता. सुरुवातीला काही अडचणी येतील, काही निर्णय चुकतील, पण त्यातूनच शिकायला मिळतं आणि हळूहळू मग आपल्या व्यवसायाची वाढ होते. बघा, कितीही मोठं स्वप्न असलं ना तरी त्याची सुरुवात ही एका छोट्या पावलानेच होते. सो जर तुम्हाला ही व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथून व्यवसाय लवकरात लवकर सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे असं बोलत राहू नका की एकदम परफेक्ट झाल्यानंतर मग मी व्यवसाय करेन. तर तसं नसतं. कोणताही व्यवसाय हा सुरुवात त्याची लहानच असते. तर तिथून तुम्ही सुरुवात करू शकता. सो आज आम्ही दीदीच्या व्यवसायासाठी ही खरेदी केलेली आहे. खरं तर दीदी अगोदरपासूनच करते, हे कपडे वगैरे शिवत असते, पण एक छोट्या स्तरावरती करत होते. आत्ता पण म्हणजे असं काही मोठा एकदम नाही आहे, पण एक लहान सुरुवात तिचं जरा एक पाऊल पुढे गेलेली आहे ती. आता तिच्या मनामध्ये अजून कोणत्या गोष्टी आहेत ते काय मला माहिती नाही, ते तुम्हाला पुढे कळेलच नंतर काय असेल तर. पण आता तिने अजून एक पाऊल अजून पुढे टाकलेलं आहे. सो अशाच प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप असे पुढे जाऊ शकता. सो मित्रहो, आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.